एव्हरीवन, आज टीचर्स डे आहे आणि टीचर्स डे निमित्त मला माझ्या लाईफमधला एक इन्सिडेंट तुमच्यासोबत शेअर करावा वाटला म्हणून मी शेअर करत आहे. जेव्हा माझ्या मम्मी पप्पांनी मला फर्स्ट स्टँडर्डमध्ये टाकलं, ॲडमिशन केली माझी आणि मी स्कूलला जायला लागले, तेव्हा एक मॅम होत्या आणि एवढ्या डेंजर मॅम होत्या त्या. त्यांचं शिकवण्याची पद्धत झाली, त्यांचं व्हॉइस टोन झाला, त्यांचं पनिश करण्याची पद्धत झाली, ती खूप रफ होती. रफ असल्यामुळे मला खूप भीती वाटत होती. त्या भीतीमुळे मी स्कूलला जाणं सोडून दिलं आणि एक्झामला पण गेली नाही आणि मी फेल झाल्यानंतर डबल माझ्या मम्मी पप्पांनी सेम स्कूलमध्ये फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन केली. परत ॲडमिशन केल्यानंतर मग मी जायला लागले. गेल्यानंतर माझ्या माइंडमध्ये ते होतं की टीचरमध्ये सर्वात वाईट कॅरेक्टर, टीचर मीन्स दुश्मन. आणि टीचर इतकं वाईट कोणीच नाही, कारण ते पनिश करतात, रागवतात आणि हे सर्व माझ्या माइंडमध्ये होतं. तेव्हा मग त्या ज्या मॅम आल्या होत्या त्या पूर्ण टोटली डिफरंट होत्या आणि त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांचा प्रेमळपणा, त्यांचं समजून घेण्याची पद्धत ते खूप चांगली होती. आणि त्याच्यानंतर मला शाळेत जाण्याची आवड निर्माण झाली. तर हळूहळू त्या मॅडमनी मला चांगलं शिकवणं स्टार्ट केलं आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये मला इन्व्हॉल्व करणं स्टार्ट केलं. आणि त्याच्यानंतर माझ्या माइंडमध्ये आलं की प्रत्येक स्टुडंटला जर अशी मॅडम मिळाली तर हर एक स्टुडंट समोर जाईन आणि तो कधी डल राहणार नाही. आणि मग जेव्हा मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेले तेव्हा माझ्या माइंडमध्ये आलं की मला पण सेम टीचर बनायचं आहे, या मॅडमसारखंच बनायचं आहे मला. प्रेमळ, काइंड आणि त्याच्यानंतर समजून घेणारी, कोणामध्ये भेदभाव न करणारी. तर त्याच्यानंतर माझं ड्रीम बनलं होतं की मला टीचर बनायचं आहे आणि मला सेम टीचर बनायचं आहे. आणि आता जे काही मी टीचिंग करतो तर मी सेम रूल्स फॉलो करतो. माझ्यासाठी कोणी हुशार नाही, कोणी डल नाही, मी सर्वांना सेम बघते आणि सर्वांसाठी सेम एफर्ट्स घेते, कारण माझं ड्रीम आहे की सर्वांना चांगलं शिकायला मिळालं पाहिजे.